मजा भाई मारो मुझे मारो ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून घ्या, शेअर केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केला मटेरियल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलं। जर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला, तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो। सर्वात अगोदर जे आलेट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर बेटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर बेटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिला। मग आपल्या फर्स्टला जो प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे काय फोटो पीएनजी म्हणतात फोटो पीएनजी ला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट वगैरे करून घ्यायचं। मी सेट वगैरे करता मित्रांनो त्या स्टेपमध्ये आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे बीटला दोन पार्ट मध्ये कट करायचं। आणखी सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्या स्टेपमध्ये तुम्ही पण लवकरात फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो लवकरात लवकर। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मग आणखी आपला स्क्रॉल करूया। जसं की आपला 8.16च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये येते की इमोजी पिन दिला मित्रांनो। या इमोजी पिनला ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारचे सर्व फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोजला ऑफ वगैरे करून घ्यायचं। जसं ऑफ करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये थोडंफार ऑफ करून घ्यायचं। ऑफ करणं जसं की तुम्हाला मोबाईल वगैरे लॅग वगैरे नाही मारलं मित्रांनो। मग आणखी आपल्या जे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे फर्स्ट फोटो आहे मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे लॉंग लेअरचे जे लॉंग फोटो आहे मित्रांनो ते फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपले जे ऑप्शन दिसून जाईल त्या ऑप्शन वरती एक वर टॅप करायचं मित्रांनो। मग आपल्या पेस्ट वरती टॅप करून घ्यायचं। पेस्ट वरती टॅप केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय फोटो वगैरे लहान झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे का बीटला जायचं फोटोवरती क्लिक करायचं। मग आपला टायमिंगचा ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो त्या टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे का सेकंड लेअर जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं। मग आपला डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड फोटो आहे मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करायचं। मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या पेज स्टाईल वरती क्लिक करायचं। पेज स्टाईल वरती क्लिक केल्यानंतर ते एक वर टॅप करायचं मित्रांनो। मग आणखी आपला पेस्ट वरती क्लिक केल्यानंतर मग आपला जर आणखी आपला लहान फोटो झाले दिसून जाईल। जे फोटोवरती क्लिक करायचं मग आपला बीटला जायचं। मग आपलं जे काय टायमिंगचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या टायमिंगच्या ऑप्शन वरती क्लिक करून ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने फोटो वगैरे इफेक्ट्स वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखी आपला शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे 3 नंबरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला आणखी आपल्या याच्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो आहे मित्रांनो लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने सेट झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपला जे 2 फोटो सोडायचे सेकंड
सेकंड फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे का 2 फोटो सोडायचे, तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे 2 फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का राईट साईडकडून जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो, त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं. आणखी आपल्या जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. इथून पण आपल्या बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का अशा प्रकारे जे का सेकंड फोटो लहान फोटो म्हणजे जे का सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखी आपला जे पुढचे 2 फोटो सोडायचे, तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. आणखी आपला जे का 2 फोटो सोडून जे का तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून जे का डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि पास शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो, ते फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला कॉपी लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला बॅक यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे डबल बीटचे फोटो दिसत आहे मित्रांनो, जसं की आपला अशा प्रकारे जे डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला असं स्क्रॉल करायचं, डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून जे अशा ऑप्शनवरती डब्यावरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. आणि आपलं जे स्क्रॉल करायचं डब्याचं जे का डबल बीटची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आपला जे छोटा प्लस आहे किंवा अशा प्रकारे लेअर दिसून जातं, त्या लेअरवरती क्लिक करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला एकदम छान असं जबरदस्त पद्धतीने दिसून येईल. जे काही लेअर आहे मित्रांनो सर्व लेअरला ऑन वगैरे करून, जसं की मी एकच लेअरला ऑन वगैरे करून दाखवतो, कारण की आपला व्हिडिओ वगैरे ऑफ होऊन जाईल मित्रांनो सर्व लेअर्सला ऑन वगैरे केलं तर. मित्रांनो मग आपला जे काही व्हिडिओ एकदम छान असं करून रेडी झाला. व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो मग आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत बाकी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.